वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व स्वस्त, मस्त, हेल्दी आणि हॅप्पी असाल. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात ही मी प्रवासापासून करते, कारण घरून मला खरंच टाईम मिळाला नाही, कारण घरातलं सगळं आवरत बसले, म्हणून मला सुरुवात करायला टाईमच भेटला नाही. म्हणून म्हटलं चला आता गाडीमध्ये बसते, तिथून तर सुरुवात करावा. आता थंबनेलमध्ये बघितल्यासारखं मी चालले देवदर्शनासाठी. कुठे चालले हे पुढे मी तुम्हाला सांगतेच, पण त्याआधी सांगते की हे जे तुम्हाला गाव दिसते, हे जे सिटी दिसते, ही माझं माहेर आहे घोटी. जर कोणाला माहीत नसेल तर त्यांच्यासाठी सांगते मी. आणि तिथून पुढे आम्ही निघालो. आता गावावरूनच जायचं स्वतःच्या, पण मग तरी घरी कोणीच नव्हतं. घरी सगळेजण तिथेच गेले जिथे मी चालले आहे तिथे. आणि हे आहे जुनं भैरोबाचं मंदिर. माझे वडील दरवेळेस ज्या मेन जत्रेला जेव्हा जाताना इथे आधी नारळ फोडायचे आणि पुढे चालले जायचे. आता त्यानंतर हे तुम्हाला मी दाखवते, स्लोमोमध्ये घेतलं हे आहे कळसूबाईचं शिखर. आता खूप लोकांना माहिती असेल, काहींना माहीत नसेल, त्यांच्यासाठी सांगते. हे आहे कळसूबाईचं शिखर आणि ह्या सगळ्या सह्याद्रीच्या रांगा आहे. त्याच्या शेजारी अलंकुलम मल हे गडही आहे. हे आहे ते गाव, म्हणजे खेड भैरव म्हणता याला, म्हणजे इथेच ते मंदिर आहे खेड भैरोबाचं. आणि हे आहे ते गाव, ज्याला खेड असं नाव आहे ह्या गावाचं. आणि पूर्वी खूप छान वाटायचं, आता खूप सुधारलं आहे. पहिले नाही का एकदम गावासारखं फील होतं आणि आताही जरा गावासारखंच आहे, पण तरीसुद्धा आहे ना, खूप जास्त घरांमध्ये खूप जास्त बदल झाला आहे. आणि ही जी हिरवळ आहे अगदी थोडीच बघायला मिळते, ती पण पुढे आल्यावर गाव तर पूर्ण सुधारले. छान छान घरं, छान छान दुकानं असं झाले. त्यानंतर आम्ही पोहोचलो मंदिराच्या शिवारामध्ये. आता आम्ही कुठे आलो आहे, तर खेड भैरोबाला आलो आहे. इथे आम्ही दरवर्षीप्रमाणे माझे भाऊ इथे कारणाचा कार्यक्रम करतात आणि आम्ही दरवर्षीच येतो. यावेळेस जरा उशिरा आलो होतो, कारण दिवसभर पण काय येऊन बसायचं इथे, कारण काही काम नाही, काही नाही. आणि लहान मुलांना इतकं उन्हात घेऊन यायचं, म्हणून जरासं टाळाटाळच करत होतो, पण आलोच आम्ही. आणि त्यानंतर हे आहे मंदिराचं शिवार. जर तुम्ही गेले नसेल कधी तर नक्की जा, खूप छान आहे मंदिर. आता इथे आम्ही खूप लहानपणापासून येत होतो, खूप साऱ्या मेमरीज आहे ह्या मंदिराच्या. आणि त्यानंतर आम्ही छान असं मस्त दर्शन घेतलं आणि सगळ्यांना भेटलो. आता सगळ्यांचं चाललं होतं की ब्लॉगिंग करते, आम्हाला घे आमचं शूट कर, म्हणून मी सगळ्यांनाच घ्यायचं तर ट्राय केलं. जरा लाजही वाटत होती, पण तरीसुद्धा आहे ना, सगळ्यांनाच मी ॲड केलं यामध्ये. खूप जास्त पाहुणे असतात, खूप नातेवाईक भेटतात, म्हणून एक आशाच असते की चला सगळेजणं मिळतील, सगळेजणं भेटतील आणि खूप मजा येईल, म्हणून आम्ही येतो. आता वहिनी ते सगळेजणं त्यांच्या कामात होते, मला तर काय भेटायला सगळ्यांना भेटलं नाही, म्हणून म्हटलं की चला ॲटलिस्ट व्हिडिओच्या निमित्ताने तरी सगळ्यांना भेटूया. तर ह्या सगळ्याजणी माझ्या वहिनी आहेत. त्यानंतर सगळ्यांची जेवणं झाली, मीही मस्त असं जेवण करून घेतलं. आणि त्यानंतर आमची निघायची वेळ आली, पण तितक्याच म्हटलं की चला थोडंफार दाजी लोकांसोबत सगळ्यांना भेटावं आणि नंतर आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघावं. आम्ही जेव्हा घरून निघालो तेव्हाच विरांशनी यांच्यासोबत बोली करून घेतली होती की पप्पा मला आज आईस्क्रीम खायचं आहे. आणि चला विरांशच्या निमित्ताने आज आम्हालाही आईस्क्रीम भेटलं. त्यानंतर एक साखूर फाटा म्हणून असं गाव आहे तिथे, आणि तिथे मस्त असा फ्रेश भाजीपाला भेटत होता, म्हणून यांना म्हटलं की थांबा आणि मस्त असं भाजीपाला घेऊ. खूप सारा भाजीपाला घेतला. असं वाटत होतं की काय घ्यावं काय नाही, आणि पूर्ण म्हणजे डायरेक्ट शेतकरीच विकायला बसले होते, म्हणून ती एक फिलिंग जरा वेगळी होती माझ्यासाठी. आणि त्यानंतर मस्त असा सनसेट बघितला. त्यानंतर माझी एक नणंद आहे, खूप जास्त फ्रेंडली आहेत त्या, म्हणजे यांच्या मामाची मुलगी. तिथे त्यांच्याकडे जायचं होतं, कारण त्यांचा मागे ॲक्सिडेंट झालेला, त्यांना बघायला जायचं. माझं राहूनच गेलेलं. तर यांना म्हटलं की चला रस्त्यातच आहे त्यांचं गाव, तर त्यांनाही भेटून येऊया. तर त्यांच्याकडे गेलो आणि तिथे गेल्यानंतर माझं इतकं डोकं दुखत होतं, म्हणजे अगदी म्हणजे वेळेवर जेवण झालं नाही. त्यानंतर इतकं ऊन, आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मला बाहेर निघायला बिलकुल आवडत नाही. निघाले तर मला इतकं ऊन बिलकुल सहन होत नाही. पण त्या इतक्या छान होत्या ना की त्यांनी मस्त असा AC लावला, छान मस्त गरमागरम चहा पाजला. त्यानंतर माझं पूर्ण घरी आलाय उतरून गेलं, पूर्ण डोकं बंद झालं. त्यांना भेटलो, त्यांचं घरही थोडंफार मी शूट केले. बघा खूप छान घर आहे त्यांचं. आणि त्यानंतर मस्त आम्ही घरी यायला निघालो. आता घरी यायचं होतं आणि त्या बोलल्या आम्हाला जेवण करा, पण आम्ही ऑलरेडी खूप खाल्लेलं, म्हणून काहीच खाऊशी वाटत नव्हतं. पण विरांचं चाललं की पुढे आल्यावर की मला चायनीज खायचं, तर त्याच्यासाठी थांबावंच लागलं. आणि तुम्हाला तर माहिती आहे, मुलं खात असते म्हणजे आपल्याला एखादं दोन तर घास त्यांच्यामध्ये खावंच लागतं. माझं तर असंच आहे, मीही त्याच्यासोबत थोडंसं खाल्लं.
विरांचे पप्पाचं असं आहे की एकदा खाल्लं ना परत काहीच जेवत नाही ते. पण माझं कसं आहे ना, मला असं चटपटीत बाहेरचं खूप आवडतं आणि स्पेशली आम्ही इथे जिथे थांबलो होतो ना, तिथे विरांशला आणि मला तिथलंच मंचुरियन किंवा तिथलंच चायनीज खूप आवडतं, म्हणून आम्ही तिथे थांबतोच आणि थांबतोच. आता जे कोणी नाशिकमध्ये राहत असेल त्यांना माहीत असेल की हा एरिया कुठला आहे आणि समजला असेल कुठला एरिया, तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सेव्ह करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.